नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदा बोलत होता ना, ती वरती गवाऱ्याची आहे, ती काठी सोडतात. भाऊ, एक तुला मी अशी एक गोष्ट सांगतो की पूर्वी झालेली गोष्ट, म्हणजे जुनी आहे भरपूर. एक म्हणजे असं आपल्या वरच्या ओळीचा एक असा एक माणूस आहे, म्हणजे माणूस होता. त्यावेळेला तो मुंबईला राहायचा. तर घरी म्हणजे घरकामं करायची त्यावेळेला लोक. आणि असं होतं, एक आपला मुंबईला असा एक जागा आहे, सोनापूर म्हणून म्हणतात. काही लोक बोलायची की इथे तो भूताने त्याला पकडले, असं तो लोक बोलायची. म्हणजे आम्ही त्यावेळेला मुंबईला आम्ही पण होतो. तर ते लोक बोलायचे पण ह्याला तो पकड. आणि त्यावेळेला तो वेडा होता, म्हणजे असा वेड्यासारखाच व्हायचा. कुणी काय बोलायचं तो ऐकायचाच नाही, काय उलटसुलट बोलायचं. असं करता करता तो अमावस्या किंवा पौर्णिमेला असं करायचा, जास्तच तो भडकायचा, म्हणजे असं एकदम विचित्रपणा. तर असं करता करता ना, अमावस्येच्या टायमाला त्याला तिथून म्हणजे भूताने उडवलं, म्हणजे भविष्याने त्याला उडवलं, गायब केला. हां, गायब केलं. गायब केल्यानंतर आम्ही म्हणजे लोकांनी भरपूर त्याला शोधले. मुंबईला भरपूर शोधले, तरी पण तो काय भेटला नाही. काही दिवसांनी, म्हणजे काय 1-2 दिवसांनी असं माहिती पडलं की तो गावी गेले. पण आम्ही विचार करतो, हा गावी गेला कसा? त्याचे पैसे नव्हते, काय नव्हते, म्हणजे कपडेच फक्त साधे कपडे होते, पॅन्ट आणि शर्ट होता, आणि त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते. थोड्या दिवसांनी असं माहिती पडलं, तो गावी गेल्यानंतर एक आमची नदी आहे, मोठी नदी आहे. तर त्यावेळेला काय होतं, आमच्या म्हणजे जुन्या त्यावेळेला आमच्या गावामध्ये नळ वगैरे नव्हते. लोक काय नदीवरूनच पाणी आणायचे. म्हणजे बाई माणसं कमीत कमी रात्री 8-9 वाजेपर्यंत पाणी नदीवरून घेऊन यायचे. तर असं झालं, काही बाईंनी, म्हणजे बाई लोकांनी त्याला पाहिल्यानंतर तो डायरेक्ट मुंबईवरून आला, तो डायरेक्ट नदीवरच गेला. तर काही लोकांनी त्याची पण, म्हणजे मिसेस, म्हणजे त्याची बायको पाण्यावर गेली होती. तर काही बायका म्हणे, अगं तू इथं पाण्यावर आलीस आणि तुझा मुंबईवाला घरी आहे. म्हटलं ते घरी येतील ते मला काय भेटणार नाही. म्हणजे तिला पण असं वाटलं की मला ह्या माझ्या मस्करी करते, म्हणजे काहीतरी थट्टा करतं, असं तर तिला भात झाला. म्हणजे त्याच्या बायकोला, म्हणजे मिसेसला भात झाल्यानंतर ती म्हणजे ते आलं तरी पण ते घरीच येणार, शेवटी जाणार कुठे? नदीवर कसे जाणार? म्हणजे नदीवर कशाला येणार? शेवटी काय झालं की घरी आल्यानंतर बघते तर तो नव्हता. ती म्हणले नाही कोण लोकांनी, म्हणजे लोकांनी माझी, म्हणजे बायकांनी, माझ्या मैत्रिणींनी माझी मस्करी केली असेल. म्हणजे ती एक असं तिला भात झाला, फसवलं मला. आणि त्यावेळेला काय थट्टा मस्करी करायच्या ना बाई, म्हणजे मैत्रिणी, म्हणजे हां, टाईमपास, म्हणजे मस्करी करायची. तुला वाटलं नाही कोण हे काय मस्करीने मला बोलले असतील, किंवा मला राग यावा म्हणून असं काय बोलले असतील. त्यावेळेला जुनी लोक काय करायची की नदीवर कलिंग म्हणतात ना, कलिंगड. हां, कलिंगड, असं मळा करायची. परंतु मळं करायची. काही लोक, आदिवासी लोक चोरी करायची. 2-4 दिवस त्या मळवाल्यांचं चोरी व्हायला लागली. चोरी व्हायला लागल्यानंतर ते लोक काय काही लोक तिथे झोपायला जायचे, आणि काही लोक मागून जेवण घेऊन जायचे राहणाऱ्या लोकांचं, म्हणजे तिकडचं हे करायला, म्हणजे हां, म्हणजे जेवण तिथे राखण्यासाठी राहिले, राखण करायला. हां, राखण करायला त्यांचं जेवण घेऊन जायचे. जेवण घेऊन जायचे, मग ते जेवायचे. जेवल्यानंतर त्यावेळेला काय हात वगैरे धुवायला नदीवर जायचे. म्हणजे त्याला भविष्याने जे घेऊन आला, भविष्य तिथून गायब केला, म्हणजे उडवला. म्हणजे तिथून त्याला त्या माणसाला घेऊन आला. तो भविष्य घेऊन आल्यानंतर लोक विचार कर, हा मुंबईवरून तो आला तरी कसा, आणि एसटी नव्हती, मी हा आला तरी कसा? काही लोक असे विचार करत. आणि 2 दिवस त्या मळ्यामध्ये चोरी व्हायची. चोरी व्हायल्यानंतर एक दिवशी काय झालं की आता कोण चोर येतं म्हणून ते लोकांनी पारा ठेवलं की कोणतरी, कोण नाही कोणतरी, आपण झोपायचा निमित्त घेऊ आणि कोण नाही कोणतरी चोर येईल.
मग त्याला पकडू. ते जेवलं वगैरे, जेवल्यानंतर एक जण काय वाटतं हात धुवायला गेला नदीवर. हात धुवायला गेल्यानंतर त्यांना ते दिसण्यात आला की हातमध्ये कोणतरी आहे म्हणून, हात चोर आहे म्हणून. हा चोर म्हणजे येऊन लपला. आपण झोपल्यानंतर तो चोरी करून कलिंगडा घेऊन जाईल. तर काय लोकांनी काय केलं, त्याला बघितलं तर बॅटरी मारलं तर बघतो तर हा. अरे म्हणलं हा मुंबईला आणि हा इथे कसा काय चोरी करायला आला. म्हणून त्याला बाहेर पडत नाही म्हणून त्यानं काय केलं, लोकांनी लाकडं आणलं, लाकडं मोठी, आणि असे म्हणजे त्या बाहेर पडायसाठी त्याला मारत. तो कुठे लपून बसलेला? लपून बसलेला मोठी दगड होती, एक दगड. आता नाही, तिथे आता विहीर झाली, पाण्याची विहीर बांधलेली आहे. त्यावेळेला ती म्हणजे मोठी दगड होती, थोडी खोल होती, म्हणजे आतमध्ये माणूस झोपला अशी जागा होती. पण त्या भूतानी ना त्याला एकदम अशी गुरगटून आतमध्ये भरला नव्हती, आणि लोक काठीनी त्याला बाहेर काढायला बघत होते, पण तो काय बाहेर ये नाही. भविष्य असला म्हणजे तो बाहेर निघे नाही. शेवटी तो आतमध्ये घुसे. असं करता करता त्याचा एक भाऊ मुंबईवरून त्याला शोधून तो मुंबईवरून गावी आला होता. त्याला लोकांनी येऊन तिथून, म्हणजे ते राखणदार होते कलिंगडवाले, ते घरी येऊन सांगायला लागले, बाबा असा असा तुझा भाव आहे तिथे त्या दगडीमध्ये शिरलेला आहे. तो पण म्हणलं आम्ही मुंबईला शोधतो, तो नाही भेटत, इथं कसा येणार. पण शेवटी तो खरा मानून त्या लोकांचा तो आला बघायला, नदीवर गेला तर बघतोय तो हा. मग त्याला कसं तरी त्या लोकांनी काढलं बाहेर. त्याला काढल्यानंतर त्याला पण चादरीमध्ये बांधले. म्हणजे त्यावेळेला काय लोकांची एक हे असेल की सिस्टम असेल की बाबा एखादा माणूस चुकलेला भेटला तर त्याला गोदरीमध्ये बसून किंवा काय झोपवून त्याला घरी घेऊन यायचे असे. तर लोकांनी त्याला त्या चादरीमध्ये गुरफटून घरी आणले. पण त्याच्यावर भविष्य असल्यामुळे तो पागळ झाल्यासारखा होता. तो कोण काय सांगत त्याच्यावर त्याचा लक्षच नव्हता. काही लोकांनी त्यांनी पुन्हा तसंच हे ज्योतिष वगैरे काय बघत करून त्याला बघितलं, आणि तो व्यवस्थित तो अजूनपर्यंत तो पागळच होता. म्हणजे तो भविष्य जो होता ना, तुला सारखा सत्वित होता. आपण काय बोलतो तो दुसराच काहीतरी बोलायचा. म्हणजे असं करून करून लोक त्याच्याबरोबर लागायचे नाही. शेवटी थोड्या दिवसांनी तो काय 10-15 वर्षांनी तो शेवटी त्या भविष्याने त्याच्यावर हे करून तो पण मरून गेला. मग माहिती पडला काय की मग माहिती पडला? खरोखरची गोष्ट. त्याच्यावर पागल होता तो. म्हणजे भविष्य अमावस्या पौर्णिमेला तू काय बोलशील त्याला. मुंबईवरून उडवला आणि ते त्या दगडीमध्ये मरला. तो होता कोण, म्हणजे लागला कसा त्याच्या मागे? काय असेल पहिलं काय त्यांचं, मी तो भविष्य. त्यावेळेला काय लोक लहानपणी काय खेळा, म्हणजे ते मुंबईवाले काय नाच वगैरे करायचे ना, तर 12च्या टायमात म्हणजे असा तो गवसला असेल किंवा काय. मी चौपाटीला जायचं खेळायला, नाचायला. जेव्हा काय आता काय नाच, पहिलं नाच भरपूर असायचे. लोक जास्त म्हणजे गणपती आणि शिमगा, बाला डान्स. हां बाला डान्स, तेव्हा तो गवसला असेल. आणि तुम्ही ते खवीसची बोलत होता ना, खवीसाची गोष्ट. खवीस हे बाबा इथे हे करत होते. म्हणजे माझेच वडील, म्हणजे माझे बाबा. आम्ही त्यावेळेला लहान होतो, आणि आमचे म्हशी रेडे म्हणतात ना, हे होते. ते नेहमी रात्री म्हणजे 2, 2:30, 3 वाजता असे ते त्यांना घेऊन चरवायला जायचे जंगलामध्ये. तिथे जंगलामध्ये झाल्यानंतर आमची एक म्हणजे असं एक होल त्याला म्हणजे नदी म्हणतो. त्या नदीजवळ एक असं होतं, एक म्हणजे त्याला खबीस म्हणून एक नाव आहे. खबीस म्हणून भविष्य होतं, म्हणजे भूत होता. तर खबीस असल्यामुळे लोक भियायची त्यावेळेला की खबीस आहे. लहान मुलंसुद्धा तिथून न्यायची नाही, किंवा तिथे काय त्यावेळेला काय थोकायचा नाही, किंवा तिथे लघवीला वगैरे बसायचं नाही. असं एक त्यावेळेला तिथं होतं. खवीस म्हणजे मुसलमान लोक त्याला खबीस म्हणतात. पण तो पूर्वीचा आहे. कधी काय लोकांनी काय मारले असतील किंवा काय असेल, तो त्रास द्यायला लागल्यानंतर काही लहान मुलं वगैरे तिथून यायची नाही, लघवी नाही करायची. असं लोकांना म्हणजे त्यावेळेला भीती वाटायची, भियायची लोक, किंवा आपण चुकू नाही शकत. तिथे म्हणजे अशी झाडं भरपूर होती, आणि एकदम जागा एकदम हे होती, झाडं वगैरे होती, ते लोक भियायचे.
अजून पण तिथे येतात ना, म्हणजे वर्षातून एकदा हो. वगैरे तिथे द्यायलाच लागतं काहीतरी त्याला कोंबडा बिंबडा कोंबडं, काहीतरी. हो. तर शेवटी तो असं लोकांना त्रास द्यायला लागला. मग लोकांनी काय केलं आहे, त्याच्या मालिक म्हणजे त्यांच्या घरातल्याला एक माणसाला पकडलं आहे आणि त्याला म्हणजे काय म्हणजे असं वरच्याने काहीतरी कोंबडा वगैरे काय देतात ना, असा कोंबडा म्हणजे कुणाला त्रास देऊ नये म्हणून